छोटे मला काऊ हळू बोला. छोटे मला काऊ तुम्ही हा कागदाचा बोळा तुम्ही फेकून का मारलात? काय? हा. अहो तू बोळा नाही हो, ती चिठ्ठी आहे. आणि मी तुम्हाला फेकून नाही मारली, मग मला तुम्हाला द्यायची होती. मग काय लिहिलं या चिठ्ठीत? अहो चिठ्ठीत काय लिहिलंय सांगायचं असतं तर का लिहिली असती चिठ्ठी? ठीक आहे ठीक आहे, मी काय सांगतो तेवढं लक्ष देऊ नाही का? तुम्हाला जो बोळा वाटला ना, ती चिठ्ठी आहे, ती आधी नीट उघडून वाचा. हा आपल्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी आज येऊन भेटा. असं आहे का? थांबा, आता तुमची गंमतच करते. रमा, गम्यात तुला तिकडे आवाज देते आणि तू इथं काय करतेस? आणि हे काय तुझ्या हातात पेन आणि कागद, काय लिहित होतीस? अगं मंजू, ते मी हा किराण्याची यादी लिहित होते. म्हणजे काय हवंय काय नको ते समजा लिहावं लागेल ना. तेच. रमा, काय नकोय ते बी लिहिणार आहेस? काय अगं मंजू तू पण. बरं तू का आली होतीस इकडे मला बोलवायला? अगं तू म्हटली होतीस ना कणिक मळून ठेव, मी मळून ठेवली, चपात्या लाटून घे, एवढंच सांगायला आले मला. हा हा बरोबर आहे. बरं तू जा, मी एवढं करून येतेच लगेच. हं? लवकर या. येते लगेच. चिठ्ठी वाचली का? चिठ्ठी.
चाललंय? अरे नीट उभं राहा. काय करतोयस काय तू? एक्सरसाइज. वॉर्म अप. एक्सरसाइज इथे? मी तर पहिल्यांदाच बघते तुला इथे एक्सरसाइज करताना. अगं कशी बघणार, मी आज पहिल्यांदा सुरू केलंय ना. म्हणजे बाहेर जाण्याआधी बाईक चालवायच्या ती जरा वॉर्म अप करायचा. वॉर्म अप का? का म्हणजे काय, बाईक चालताना क्रॅम्प येऊ शकतो ना, मग वॉर्म अप केलं ना की आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या एकदा. बर ठीक आहे, कळलं मला. अरे पण इथे काय करतोय? जिम मध्ये जाऊन कर ना. अरे बापरे, मला उशीर होतोय, जायला हवं. चला येतो मी, उशीर होतोय. अरे, गावाला का ओढून सांगतोय, जरा हळू. काय झालं? खोकला. थांब, मी पाणी आणते. तू कशाला पाणी आणतेस? मला आता पाण्याची बॉटल आणायला जायचंच आहे, तर मी स्वतः जाऊन घेऊन येतो. तुझा समोरचा फोन येईल, मिस कॉल व्हायचा आहे. जा. मंजू, मला जरा तेल देतेस का ग? वय. काही हवंय का छोटे मालक? हा, पाण्याची बॉटल घ्यायला आलो होतो. अहो छोटे मालक, पावसाचं थंड पाणी काय पिताय? मी देते ना तुम्हाला साधं पाणी. नाही हे अहो बरोबर आहे तिचं. उगाच तब्येत बिघडली म्हणजे. अच्छा, असं होय. चालेल, साधं पण पाणी चालेल. देते. काय झालं? हा, माशा किती झाल्यात? स्प्रे मारा. अहो कुठे आहेत? मला एक बी दिसे ना. आता इथे होत्या, मी हाताने बाहेर काढल्या. तुमचं घरामध्ये लक्ष नाहीये? हा, नीट लक्ष ठेवा. हा, छोटे मालक, अहो पाणी. नाही नको, मला उशीर होतोय. येतो मी. उशीर झाला म्हणून पाण्याची बाटली नेली नाही. कमाल आहे. जाऊ दे, मी माझे काम आटपून घेते. हा, आज येत आहे ना?
हॅलो. हॅलो आई, प्रताप बोलतोय. हा बोल प्रताप. अगं मी घाई गडबडीत निघालो ना, तर माझी एक फाईल ना हॉलमध्ये राहिली आहे. जरा बघतेस का तू? फाईल हॉल मध्ये इथे कुठेच नाहीये रे. हा, मीच कुठेतरी ठेवली असेल. तू एक काम कर ना, रमा आहेत ना तिथे, त्यांना फोन दे, मी त्यांना सांगतो, त्या शोधतील. अरे रमा नाहीये घरात, ती मंजू बरोबर भाजी मंडईत गेली. मंजू सोबत भाजी मंडई? बरं ऐक, तुला अर्जंट हवी असेल ना तर मग मी शोधून देते. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. अरे चिठ्ठी वाचून सुद्धा यायचं नाही. मी भेटायला बोलवलंय माहित असून सुद्धा मंजू सोबत भाजी मंडईत गेल्या भटकायला. ही महत्वाची भेट सोडून त्या कांदे बटाटे विकत घेत बसल्या. मग कसं कळत नाही तुम्हाला? चला आता, थांबून काय उपयोग. न्याय येत नाही, जा. अच्छा, आता माझी फिरकी घेणार तुम्ही. मला वाटलं तुम्ही फार हुशार निघाला. कळतंय मला, पण मी पण तेवढाच हट्टी. जोपर्यंत तुम्ही येत नाही ना, तोपर्यंत इथून मी हलणारच नाही. त्यामुळे तुम्ही बरोबर नाही केलं. थांबणार होतो मी, पण ज्याला वाट बघणाऱ्याची किंमतच नाही, त्यांच्यासाठी कशाला थांब. पहिली भेट होती हो आपली. असं म्हणतात की चोरून भेटण्यात खूप मजा असते. कसली मजा. जाऊ दे, निघतो मी. मग आता तुम्ही या नाही तर नका येऊ. मी चालतो, आणि तुम्ही आलात ना तरी मी नाही थांबणार. छोटे मालक, छोटे मालक थांबा ना. छोटे मालक, छोटे मालक थांबा तरी. चुकलं माझं, मला माफ करा. मी कान धरते बघा, चुकलं माझं. अरे देवा, हे काय केलं मी? गमती गमती तू खावलं गेलं छोट्या मालकांना. आता काय करायचं? बोला. वय, ते म्हणजे मगाशी. बोला लवकर, मला जायचंय. वय, ते मगाशी थोडीशी गंमत करायची. बघा, मस्करी आणि गंमत करायची असेल ना तर माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला जायचंय. जाऊ द्या, मी निघतो. पण तुम्हाला काही बोलायचंय का? तुम्हाला काही मला सांगायचंय का? मग तुम्हाला काही मला विचारायचंय का? नाही.
मला तुम्हाला एक विचारायचं. मला सांगा, मग कशी वाटली आमची मस्करी? आम्हाला पण जमते ना मस्करी? सांगा सांगा. छोटे मालक, जमते जमते, पण अजून बी ना तितकं चांगलं नाही जमते बघ. हो, म्हणून आता एवढ्या घाबरला होता? घाबरले? कोण म्या? मग म्या नाही बाबा घाबरले. ते तर असंच खोटं खोटं करत होते मी, तुम्हाला बरं वाटावं म्हणून. मला माहित होत तुम्ही मला भेटायला नक्की या. होय. मला बी तुम्हाला पण काय? ते म्हणजे मला बी वाटत होतं तुम्हाला भेटावं. पण आपण तसं रोजच भेटतो. अहो हो, पण हे असं इथे म्हणजे अशी शांततेत भेटणं. अजून माझ्या डोक्यात की नाही सारखं तुमचाच विचार चालू असतोय बघा. म्हणजे मी कधी एकदा भेटते आणि आणि काय? कुठे काय? रमा, आता सांगा. आणि काय? नाही नाही सांगणार. ठीक, तुम्ही जरी सांगणार नसाल तरी मी रोज सांगेन. जेव्हा वाटेल तेव्हा सांगेन. जेवढ्या वेळा म्हणाल तेवढ्या वेळा सांगेन. आज कसं चिठ्ठीतून लिहून दिलं तसं लिहून सुद्धा देईन. नाही नाही नाही, नको नको नको. अहो छोटे मालक, ती चिठ्ठी कोणाच्या हाती लागली म्हणजे देवा, समधी गडबडच होईल बघा. तुम्ही हे असं काय बी करत जाऊ नका बघा छोटे मालक. हो, मग तुम्हाला निरोप कसा द्यायचा मी? डोळ्यांनी. म्हणजे तुम्हाला काही बोलायचं असेल तर माझ्या डोळ्यात बघा, मी आम्ही तेच करेन. मग समजेल समजा आपल्याला. वा, छान आयडिया. पण आपण समोरासमोर नसू तेव्हा? अरे हो, माझ्याकडे एक आयडिया. तुम्ही 1 मिनिट थांबा, आलोच. अहो पण छोटे मला का असे अचानक कुठे गेले छोटे मला?